आज बऱ्याच दिवसांनी आम्ही चाललोय का मस्त ट्रेकला हरिश्चंद्र गडावर चाललोय आम्ही. चल गँग बोल ना. आमचा ओमकार तर बॉय सोडवायला आले सगळ्यांना. हा गॉब्लिन आत्ताशी आलाय. बस केली आम्ही. ठीक आहे 30 सीटर बस आहे आमची आणि त्यात 42 सीटर बस आहे आणि त्यात एकटाच एवढा उंट भाई. नाद माणूस आपला एकदम. याला लटकायचं आपल्याला. नो नजर. भाऊंनी फुल धुराळा करून ठेवला इथे बसतात शनी फुल राडा फुफ्फुसांमध्ये अख्खा धूर गेलाय. अशा प्रकारे सक्सेसफुली नारळ वगैरे फोडून झाला आमचा. अशा प्रकारे मस्त सुरुवात झाली आपली. आता झालाय आपला 9:25 झालेत. 9:25 ला आम्ही इथून निघाले पिंपळे करूला डायरेक्ट गार्डनला आम्ही इथून डायरेक्ट थेट हरिश्चंद्रगडे. आपला भाऊ आपलं नाव काय? ओमकार भाऊ. चला मजा करू. चला ब्रो ऑल द बेस्ट. अरे विचार आपला जीव आपला ओमकार आपल्याला सोडवायला आलाय. ओमकार येऊ नाही शकला कारण ओमकारची महत्वाची परीक्षा आहे. गव्हर्नमेंट एक्झाम आहे. आपण स्वतः ट्रिप करणार सगळ्या काही विषय नाही. सगळ्या भाऊ चल भाऊ जीव येतो आपला. ऑल द बेस्ट. येऊ काय? चलो मोर. खतरनाक निघाले आता आम्ही. प्रथमेश आपलं सांगा. गँग मेंबर्स. मेहनती मुलगा. वाटप सुरू आता बॅचचं. खूप मेहनत केली या पोरांनी. इनके लिए एक लाईक बनता है. लाईक ठोको. सर 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 पैसे पैसे. अरे पैसे. सर धन्यवाद सर. सर धन्यवाद सर. सर सर धन्यवाद सर. सर हे लावा ते काय वाचते दुर्ग यात्रा. भाई इज्जत काढते भाऊ. इंटर आता सगळं झाल्यावरती घेतो. आता चाललोय आम्ही हरिश्चंद्रगडला. बऱ्याच दिवस आपल्या चॅनलवर ब्लॉग येत नव्हते कारण असं कुठं फिरणंच होत नव्हतं. असं वाटत होतं की एखादं ट्रॅव्हल ब्लॉग दाखवून मला. म्हणून चाललोय आता हरिश्चंद्रगडला. आमचेच मित्र आहे त्यांनी हा ट्रेक ऑर्गनाईज केलाय. बॅच बघू. हा आपला सुंदरसा दुर्ग यात्राचा बॅच आहे. पहिल्यांदाच चाललोय आम्ही. यांनी सुद्धा पहिल्यांदाच आम्हालाच घेऊन चाललं ते. मस्त आम्ही चाललोय आता. बघू तुम्हाला एक्सपिरियन्स सांगतो. नक्कीच चांगला असणारे आपलेच मित्र आहे. कसं आहे आपला चॉकलेट बॉय. भाई मॅनेजमेंट असं होतं असं भाऊ. पोरांनी काय काय कुठल्या गोष्टीवर लक्ष दिले. पोरं खुश. पोरं खुश झालेत भाई. नीरज थांबरे इथं पोरांना दाखवू दे. बघा मॅनेजमेंट पाहिजे तर असं भाई. फुल रिकमेंड. आता बघ तुझे फॉलोअर बघ कसे वाढतात आता. पेट्रोल भरणं सुरू आहे आता. पेट्रोल पंपवर आलोय आम्ही. मेंबर्स सगळे पोर आहेत आपले. पोरी पण आहेत. नाही त्यांना नाही आपली पोर आपली पोरी नाही आपल्या. बॉडीचं बॉय ऑफ द बिल्डर. आपला हरेश भाऊ. इतकं बरं वाटतंय माणसाला बघून. इतका मन प्रसन्न माणूस आहे भावा. मला बघूनच असं काहीतरी होतं. काय वेगळीच ऊर्जा वेगळीच ऊर्जा आहे. तुम्ही पण एक कसं वाटतंय भाऊ आपल्या ब्लॉग मध्ये आलं भाऊ. तू पहिल्यांदा ब्लॉग सगळे बघतो आम्ही. आलो होतो की पिशवी उलटे विलटे झाले ना पोरांना. पिशव्या घेऊन दे आताच सांगतोय. भाऊ आपला फुल आनंद ते कारण भाऊने मॅनेजमेंट पण खरं सांगतो मस्त एकदम असं. आम्ही येडे झालो बघूनच. बस बघूनच पोरं अर्धे अध्यक्ष सगळे आपलेच आहेत. सगळे पोरं ते पोरं तू बस मध्येच खुश केली नीरज. आता ते खुश करावं.
आता एका ठिकाणी आम्ही उतरलोय वॉशरूमसाठी सगळेजण. कुठं आलोय काही आयडिया नाही आहे, पण इथं व्लॉग बनवण्याचं कारण आहे की इथलं वातावरण इतकं छान आहे ना की इथं तारे दिसत आहेत. ते एवढं क्लिअर हा दिसतंय. हे बघा लाईनने 3 फूट होते समोर तिथं वरती. हा बा, हे इतकं स्पष्ट आहे ना, फोनमध्ये ते कॅप्चर नाही होतं इतकं चांगलं, बट असं बघायला इतकं छान वाटतंय ना. कसं ओमकार वातावरण इथलं एकदम असलं आपल्या थंडी इतकी जास्त नाही आहे, मिनिममच थंडी आहे. छान वाटतं एकदम असं फ्रेश एअर. किती वाजले आता एक वाजले असतील, 1:15 वाजले. अर्धा पाऊण तासात पोहोचेल आम्ही. तिथं बेस्ट विलेजला जाऊन आमच्यासाठी नाश्त्याची सोय केली, ते थोडं फ्रेश वगैरे होऊन वरती जाऊ आम्ही. एक पेट्रोल पंप आहे, बंद झालंय, थांबलोय. गाईड करा जरा काहीतरी, प्लॅनिंग सांगा आपली. बिबट्यात रस्त्यात 2 बिबटे दिसलेत. नाही बाई, पहिला बिबटा इथंच आहे. मोठे बिबटे इथे सगळ्यात पहिले. अरे 2 विचार त्याला बिबटे दिसला. भाई मला बोलायचं ना, कंटेंट राव. व्हिडिओ काढून ठेवायचा ना, कंटेंटची कमी आपल्याकडे भाई. हो, आता सुसू ब्रेक करून आता चाललोय परत आम्ही जागेसाठी. इथं लढा सुरू आहे. चला 10-20, चला 1-2. कसली पब्लिक आहे भाई. ए अटेंडन्स पिकाचू. चला नॉडी चिक्की. ए सर तबेलेवाले श्रवणचं पोरग. चला तबेलावाला मी. हा तबेलावाला. जुम्या पॉवर बँक दे. उतरलो आता आम्ही बसमधून. इथे यायला आम्हाला लागले एक 4.5 तास. आता या ठिकाणी शेकोटी पेटवण्याचा कार्यक्रम सुरू आहे. वाकी आपली खतरनाक खिचडी. इथं जी रेंज काहीच नाहीये इथं. इकडे अजिबात रेंज नाहीये. थांब झोपलाच बघ ना. 1 सेकंड थांब. तर इथं एक रूम घेतली आम्ही. त्या रूम मध्ये जरा रेस्ट करायचा. वॉशरूम टॉयलेट सगळं इथं. पूर्ण डायरेक्ट झोपल्यात आलेलं आहे. सगळं लाईनीतच आहे. पोर इथं आलोय ट्रेक साठी आम्ही आणि इथे येऊन झोपल्याच. काय असे कशी पोर आहे. सकाळी पोहे खातोय 4:30-4:30ला. पोहे खाऊन झाल्यानंतर ट्रेक सुरू करणार आहे आम्ही. पंगत बघा. मग माझं पोट मारून मी व्हिडिओ काढतो सगळ्यांचं. पोह्यांसाठी हातापाई. घरी कधी एवढे चवीने खाल्ले नसतील, पण इथं मरतेच पोहे खायला पोरं. ए आलं ते आतरवलं ते. आणला नको देऊ मागच्याला. वाट चाललेला दिवस नको. ए ते गेले काम कर. मस्त प्लेट बघू. जाऊ दे बरं तुझ. मी म्हणले अरे मारामारी फुल बेकार मारामारी चालली पोह्यांसाठी. स्कूप अरे तू तबला घे.
अजून एक पोरं येडे झालेत. पोरांना काही दिसायला नाही आता. मारामारी सुरू आहे, अशी मारामारी सुरू आहे पोयांसाठी. अजून एक राऊंड. आयुष्यातली इतकी स्वादिष्ट पोहे भूक लागल्यामुळे काही मस्त लागतं. कसं आहे टेस्ट कशी आहे? लिंबू पचारा बघा आपला, कढीपत्ता बघा फक्त. अथर्व तू राहिलंस जोरदार आहे. आमच्या आता ते कोण आहे? आमचे ट्रेक लीडर. हा बघा, 1 2 3 1 2 3 वॉकी टॉकी. आम्ही जर हरवलं फ्रिक्वेन्सी करायची 4 वर्षे. फ्रिक्वेन्सी करायची 4 वर्षे आणि करायचं हॅलो 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 हॅलो. शेकोटी चालू. अरे मला घे ना यार, मला घे ना. मस्त पैकी शेकोटी करतो आम्ही. थंड काय करू का रे? हे तुमचे नाव तरी सांगा की. भौमिक पाटील. भौमिक पाटील. भौमिक पाटील. इंट्रोड्यूस युअर. अरे बाई तू अरे कर की इंट्रोड्यूस. तुझं नाव विचारतोय, कुंडली नाव विचारत. अरे पोरगी बिरगी शोधली त्यांनी उगाच कशाला नको. हे तू सांग रे तुझं नाव. माझं नाव प्रथम उर्फ राहुल. आता ए तुझं नाव सांग. अथर्व देवकर. तुझं नाव नाव सांग ना. अरे लास्ट छू पिल्लू नॉडी. अजून गपलती मतलब गप्पू म्हणते त्याला, उर्फ त्याचं नाव सोने आहे. अजून त्याचा भाव ते चुम्या आणि तो श्रवण विनोदचं पोरग. हे नाव सांगा तुमचं. अथर्व. अथर्व. ए अरे किती अथर्व. 2 3 अथर्व. अथर्व समजलं डेंजर. अथर्व 4. तू पण आहे. अरे हा पण आहे. तू पण तो अथर्व. कुठला? अरे तो पण अथर्वच आहे की. मग तुला नाही माहिती का? ए तुझं नाव सांग. इंट्रोडक्शन दे. तुझं नाव? अनिकेत. मला घेऊन चाला भाऊ. फुल खतरनाक ट्रेक चालू आहे आमचा आता. पावलावरती खड्डे. हॅलो हॅलो. हे बघू जरा याच्यावर पण बोल ना थोडस. हॅलो लीड. अरे 4 नंबरला कोणतरी वेगळं अटॅच झालंय. 4 नंबरला दुसरं कोणतरी. ए शांत. हॉल्ट घ्या. आमच्या 4 नंबरला कोणतरी वेगळाच ग्रुप अटॅच झालाय, तर आम्ही 3 नंबरवर फ्रिक्वेन्सी सेट केली आता. हा का? सांगितलं ग्रुप ना तो 3 नंबरला 4 नंबरला तो. हे घे त्यांची लोकेशन घे, त्यांच्या मागे जाऊ. फर्स्ट टाइम इन PCMC. चलो इनकलाब जिंदाबाद. अरे बोल ना. फायनली आता आम्ही त्या कमानी जवळ आले, ज्याची एकदम आतुरतेने वाट बघत होतो आम्ही. ती कमान म्हणजे हरिश्चंद्रगडाची. पोहोचले आम्ही. कसं आहे भाई? हे बघ व्ह्यू बघ कसं आहे. काय चाललंय इथं? नुसतं हेच चाललंय, सगळीकडे शूटिंगच चालली. हरिश्चंद्रगड या ठिकाणी आलो आपण आता. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आम्ही सनराईज तर इथंच झालं आता. वर असं कधी पोहोचू समजत नाहीये. 1.5 तास झाला आम्ही वर चढतोय. मस्त ट्रेक तर मस्त एकदम. इतका काही डिफिकल्ट नाहीये, बट एवढंच की चढ भरपूर आहे. असं थोडं प्रिकॉशन घेऊनच यावं लागेल इथं. आता या पॉइंटला आलोय.
इतकं छान सिनरी इथं, एकदम एकदम प्रॉपर, इतकं मस्त वाटतं या पॉइंट. गँग मेंबर्स अजून मागेच राहिलेत आमची. ए वरडा आता आलोय आम्ही केदारेश्वर मंदिराजवळ. इकडे सगळे माझे मित्र वेट करतात. हे बघू शकता तुम्ही केदारेश्वर मंदिर. ही साईड पूर्ण कॅम्पिंगसाठी आहे. जो कोणी ग्रुप कॅम्पिंग वगैरेसाठी येतो ते इथे टेंट लावून कॅम्पिंग करतात. इकडे परत या ठिकाणी असं कॅम्पिंगची सुविधा आहे. मस्त आहे. वातावरण इतकं शुद्ध आहे वरचं, इतकं छान वाटतंय. एकदम असं सांगता पण नाही येणार, इतकं मस्त वाटतं. म्हणजे प्रसन्न वाटतं एकदम खूप. तर गँग मेंबर्स थांबलेत आमचे सगळे. तलाव पूर्ण बघू शकता आपण. त्या एरियात पण कॅम्पिंग सुरू आहे, इकडे पण कॅम्पिंग सुरू आहे. कुठे म्हणजे तुम्ही जाताय पुढे पुढे, आम्ही फोटो बिटो काढू का नको, नुसतंच बघू. चल की एवढं येड आहे का जरा, येड आहे. चाललं ना. हे तुम्ही जाऊन आले, कसं वाटलं? काय वाटलं? कसं वाटलं? मग कंटिन्यू शूटिंग, कंटिन्यू नवीन मित्र दिसतो आपला. हे भाऊ नाव सांग ना तुझं. श्रेयस भाऊ. श्रेयस भाऊ महाजन. काय इतकं गार वाटतंय. खाली चाललंय आता मंदिराला आम्ही. फरशी इतकी गार चढले पूर्ण, एकदम असं थंड वाटते. पाय ठेवायला असं जरा अडचण येते, पण इतकं छान वाटतंय ना, मस्त. अरे 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 कोण आहे? वानर पोर आहे. फोटो सेशन चालू होतं आमचं. मस्त ठिकठिकाणी थांबून फोटो घेतोय. ऊन इतकं डोक्यावर आलंय ना आता, बेकार आलंय. दगड बघा कसला मोठा आहे. तर वर चाललोय आम्ही तारामती शिखरावर. हा वेदांत किती फीटचा आहे तू? 6-1 फीटचा वेदांत आहे. आणि त्याच्या डबल दगड आहे. म्हणजे
डबल ट्रिपल फुल मॅसिव्ह एकदम. कुठे कसं आहे? कुठल्या प्रजातीचा माकड आहे? वानर. माकडे का वानर आहे? टॅन झालाय तो. हरिश्चंद्र गडावरचा हायेस्ट पीक. पूर्ण एकदम उंचीवर आहे आम्ही आणि अजून वर चालतच चाललोय. हा एकदम हायेस्ट पॉइंट आहे. पलीकडे काहीच नाहीये. इतकं मस्त वाटतंय की खालून इथपर्यंत वर आलोय. ते पण सगळे एकदम जोश मध्ये मस्त एकदम छान वाटतंय. आणि अरे त्या येस बॉस. बोल काहीतरी. जोश मध्ये पण सगळे आता ढिल्ले झालेले. तर मित्रांनो तुम्हाला आता दाखवतो मी जन्नत. बघा समोर आता दिसलंच. इतका भारी व्ह्यू आहे हा. इतका भारी डोळ्यात असं टिपत नाहीये. इतकं छान वाटतंय बघून. एकदम हायेस्ट पॉइंट वर आलोय. असं आहे का डायरेक्ट छातीवर भिंती डायरेक्ट. गेट टुगेदर हो गया, सारे भाइयों का मीटअप हो गया. तू वरती असेल ना कुठे मंदिर मंदिराच्या खाली. वाइल्ड स्नेक है, इसकी ये रफ स्किन देखिए, इसीलिए इसका ये नाम पड़ा. और ये अपनी पूंछ में शिकार को लपेटते हैं, जिस तरह इसने इस वक्त मेरी उंगली. हरिश्चंद्र गडावरच्या मोस्ट फेमस मंदिरावर आले आता आम्ही. हे असं मंदिर जिथं जे 4 पिलरवर उभं होतं त्यातले 3 पिलर ऑलमोस्ट पडले आहेत आणि ते आता एकाच पिलरवर उभं आहे. हे बघू शकता आपण. हा एकच पिलर बाकी 1, 2, 3 हे 3 पिलर तुटले आणि पूर्ण जो लोड आहे तो त्या एका पिलरवर आहे, तो सेंटरचा. आणि बाकी मग या सगळ्या पिलर्सवर आहे. असं हे मस्त मंदिर आहे. कमरेपर्यंत पाण्याची लेवल आहे. तरी लोक उतरत आहेत तिथं जाऊन फोटोज वगैरे काढत आहेत. आम्ही काही केलं नाही, बिझनेस काही इंटरेस्ट नव्हता आम्हाला. टोपी आणली. बघू ओमकार गावाच्या स्मरणात. ओमकार गावाच्या स्मरणात. जन्नते लय मोठा बिया अरे बघ बिहाऱ्यांना परत चला चला काय नाही विषय आपल्याला माहिती आहे का? नको. तर अशा प्रकारे हरिश्चंद्रगडचा ट्रेक इथे संपूर्ण झालाय आणि आम्ही खाली आलो एंडिंगला. तर बॉईज धन्यवाद. वाटा